नमस्कार. शोध निबंधाचे स्वरूप. सगळ्यांना नमस्कार. त्रास घेतला किंवा गरजेची एक दोन प्रश्न सांगता या विषयात सुरुवात करची आहे. पहिलो प्रश्न, तुमची पैकी ह्या आधी किती लोकांनी शोध निबंध बरयला? तुमची पैकी ह्या आधी शोध निबंध बरयला आहे? कठीण हा प्रश्न नाही. कितले लोकांनी शोध निबंध बरयला? एकट्यान बरयला. हा, आणि एकट्यान बरयला. बरं, दुसरो माझो प्रश्न असो, तुमची पैकी कितले लोकांनी शोध निबंध वाचला? कोणीतरी बरयलो ना? वाचलं ना. सो म्हाका दिसता एक बरी सुरवात, एक बरी तुमकां ऑपॉर्च्युनिटी. कारण एज्युकेशन ज्याका आमी म्हणटात, ज्याका आमी ज्ञान समृद्धीची वेगवेगळी साधनं म्हणटात, त्या सगळी साधना जर आज एक खंयच्या गजालीन जर मुखार हाडला जाल्यार ते संशोधनान मुखार हाडला. संशोधना शिवाय खंयचीच गजाल आज मनशाच्या जिणेन आसा पळय ती जावप शक्य नासली. हांव खूबदां हे म्हाज्या भुरग्यांकय सांगता, वी आर इन मोस्ट जाका आमी अशें लक्झरियस कायंड ऑफ अ लायफ. आमची इतली लक्झरी आमच्या फाटल्या खंयच्याच जनरेशनांनी पळयलीच ना. आणि जर आमी ती आज लक्झरी पळयता जाल्यार त्याची फाटल्यान कारण संशोधन हेच आसा. हांव शोध निबंधा बद्दल उलयता आसतना संशोधन ह्या विशयाचेर फोकस कित्याक करता? एक गजाल लक्षात घ्या, शोध निबंध हो एक व्यापक दृष्टिकोनांतल्यान तुम्ही जे संशोधनाचो वावर केला त्या संशोधन वावराचो नियाळ लक्षात येता. म्हणजे जेन्ना मेरेन तू संशोधन करना तेन्ना मेरेन तू शोध निबंध बरोवंक शकना. तू संशोधन करनासतना शोध निबंध बरयतलो म्हणून जर गेलो तू खंय तरी फसतलो. आणि सगळ्यात महत्वाची गजाल म्हणजे म्हाका एक जी आमकां साधन दिसता की स्पर्धेचो भाग आसाच, कॉम्पिटिशनाचो भाग आसाच, पूण मानवी उत्क्रांतीक आपले किततरी देण आसा ही भावना काळजांत दवरून जर तुम्ही या संशोधनाच्या वावरान मुखार सरले न्ही जाल्यार त्याचो फायदो तुमकां चड जातलो. त्याचो फायदो हेरांक चड जातलो. उलयलोपाचें उलोवप आयकत आसतना म्हाका खुबशे विशय लक्षांत येताले. खुबशे विशय म्हाजे नदरे मुखार येताले. आनी काणकोणची खुबशे खूब भुरगे आसात. आनी अशेंच तुमी जशें सांगले फोंड्या वाठारांतले अशेंच खुबशे लोक परंपरेक धरून चलिल्ल्यो चालीरिती किंवा लोककथा ह्यो काणकोणान आसा. तश्योच त्यो केप्यां वाठारांत, सांग्या वाठारांनी बी खूब प्रमाणांत पळोवपाक मेळटा. तर म्हाका अशें दिसता की ही ह्या परिक्रमा नॉलेज टर्मिनल्सान तुमकां दिल्ली ही एक अशी संद जी संद तुमकां संशोधनान पयलीं पावल मारपाक मदत करतली. आता तुम्ही सांगला की तुमची पैकी खूप कमी लोकांनी शोध निबंध आतामेरेन बरयला. तुम्ही म्हाका सांगता त्या हिशोबान तुम्ही आयज शोध निबंध वाचूना आसूं, पूण एक काम करा. म्हाज्या हिशोबान एक काम तुम्ही करचें निश्चितपणान. फाटलो जो अनन्याचो अंक आयलो त्या अनन्याच्या अंकान एक 2-3 बरे शोध निबंध आयला. कळ्ळें?
ते सोद निबंध न्ही तुम्ही वाचात आता ते तुमच्या विशयाक धरून आसतलेच अशी ना, पण तरी ते सोद निबंधाचे स्वरूप साधारण किती आसता हे कळपाक ते सोद निबंध वाचत असताना तुमकां ती थोडी मदत जातली. नाजाल्यार तूं जर सरळ जर सोद निबंध बरोवपाक गेलो जाल्यार अडचणी येवपाक शकता. आणि परत सांगता, सोद निबंध वो तुवें केल्ल्या संशोधन वावराचो, सोद वावराचो एक व्यापकतायेन नियाळ. व्यापकतायेन महत्वाचें लक्षात येता कितें म्हणटा. सो हांव कितें करता, जे नेम आमकां सांगलात सोद निबंधा संदर्भात त्या नेमाकच न्ही आनी मातसो सुटावो करून त्या नेमाची जाता तितली स्पश्टीकरण दिवपाचो प्रयत्न करता. तो नेम कसो कित्याक आनी त्या नेमाक धरून खंयची खंयची गजाली बरो सोद निबंध बरोवपा खातीर तुमी करप गरजेच्यो. सोद निबंध हो तुमच्या निरीक्षणाचो, तुम्ही घेतिल्ल्या सोदाचो आनी तुम्ही काडिल्ल्या मूल्यमापनाक आधार दिवपाक बरयल्लो निबंध. पळय हांगा 3 गजाली महत्वाच्यो आसात. 3 गजाली. पयली म्हटल्यार निरीक्षण, ऑब्झर्वेशन. पळोवप वेगळें, निरीक्षण वेगळें. आमी खूबश्यो गोष्टी पळयतात पूण त्या सगळ्याच गोष्टींची आमी निरीक्षण करता अशी न्ही. ज्या वेळाचेर मनशाक संशोधनाक वचपाचें आसता न्ही त्या वेळाचेर ताणें निरीक्षण सामकी गरजेचें. निरीक्षणा शिवाय संशोधन जायना. आनी जी थीम तुमकां दिला न्ही, जी थीम तुमकां दिला ह्या थिमीच्या एस्पेक्टान जर म्हाका अशें दिसता जाल्यार ऑब्झर्वेशन खूब गरजेचें, निरीक्षण खूब गरजेचें. कारण तूं ते एक सतर्कतायेन तुमी पळोवप, ह्यातूनच तुका सोदा खातीर आवश्यक आसलेले वेगवेगळे आयाम तुजे खातीर ओपन जाला, डायमेन्शन्स ओपन जाला. आनी आय बिलीव की ह्या ऑपॉर्च्युनिटीन तुमच्या बाबतीन ते आयाम ओपन जातले. ओके, तर संशोधन म्हटल्यार कितें हें थोडक्यान पळोवया. सो दॅट सोद निबंध कितें ही फुडली पायरी जालो. तर निरीक्षण संशोधनाचो भाग. मागीर तुम्ही घेतिल्ल्या सोदाचो परत आम्ही येदोळ सांगतोच मुद्दो की सोद निबंध हो तुमच्या संशोधनाचो नियाळ आणि मूल्यमापन. मूल्यमापन हो काय वेळाचेर आमी समीक्षेचो भाग मानतात, क्रिटिसिझमाचो भाग मानतात. मूल्यमापन, इव्हॅल्युएशन ह्या लेवलीचेर जेन्ना येता त्या वेळाचेर त्याका संशोधनाचो भाग म्हणून येता. पूण तरी काही समीक्षा क्रिटिसिझमा कडेन वता थोडो. पूण ज्या वेळाचेर आमी संशोधनाच्या समाजशास्त्रीय किंवा कला आणि साहित्य ह्या क्षेत्राकडे संबंधित संशोधन करता पळय तेन्ना मूल्यमापनाक तितलेंच महत्व येता. सो मूल्यमापन ह्या सगळ्यांचो आक्रोश हो संशोधनान येता. ओके, तर संशोधन म्हटल्यार कितें? संशोधन म्हटल्यार खंयच्याय ज्ञानशाखेन नवी तत्वां जावं तथ्यां सोदपा खातीर आनी पोरणी तत्वां आनी तथ्यांच्या परीक्षणा खातीर केल्लो चिकित्सक आनी पद्धतशीर अभ्यास. नवीन पळया ज्ञानशाखेक म्हणटा आसतना हांगा आतां आमी ज्ञानशाखे पुरती मर्यादीत ना. वी आर इन द इरा ऑफ मल्टी डिसिप्लिनरी आणि इंटरडिसिप्लिनरी रिसर्च. आमी ती सीमा हुपला. पूण जाल्यार आता आणि जो विषय तुमकां दिला इट इज अगेन मल्टी डिसिप्लिनरी आनी मल्टी, जाका आमी बहु आंतरविद्याशाखी आनी बहुविद्याशाखी म्हणटात. बरोबर. तर ज्ञानशाखे पुरती मर्यादित ना. पूण नवीन तत्वां आता तुम्ही जो सोद निबंध बरयतले त्या सोद निबंधा वरवीं ही नवीन तत्व तुमकां सांगची पडटली, जावं तथ्य सांगची पडटली.
आणि पोन्नी तत्वां आणि तथ्यांच्या परीक्षणा खातीर केल्लो चिकित्सक आनी पद्धतशीर अभ्यास पळय हांगा पद्धतशीर चिकित्सक आनी पद्धतशीर चिकित्सक सायडीक दवरया पद्धतशीर अभ्यास methodological study without methodology मुखार वचपाक जावना तुमच्यान there has to be a systematic way लक्षात येता methodologically तुमकां मुखार वचचें पडटलें जालें मागीर studious inquiry or examination especially investigation or experimentation aimed at the discovery and interpretation of facts revision of expected theories or laws in the light of new facts or practical application of such new or revised theories or laws. होय त्याचे ट्रान्सलेशन ज्यांका कोंकणीन मातशें समजोवपाक कठीण जालें तांचे खातीर हा ओके हे चड पडटा काय हरकत ना हा इन शॉर्ट संशोधन म्हटल्यार नवें गिन्यान प्राप्त करपा खातीर केल्लो पद्धतशीर यत्न पळय हांगा बी पद्धतशीर मुख्य सोडना न्ही आमकां इट टॉक्स अबाउट मेथोडॉलॉजी आतां आमी सोद निबंधाचें स्वरूप हांगच्यान सुरवात केली पळय आमी मागीर संशोधन म्हटल्यार कितें हांगा आयले आनी आतां आमी मेथोडॉलॉजी म्हणटा त्या गोष्टी कडेन बसला कळटा की सांगतें आता आमी मेथोडॉलॉजी म्हणटा गोष्टी कडेन येवन बसला ती थोडक्यान पळना किती हा येस संशोधन म्हटल्यार खंयच्या तरी प्रश्नाच्या सोडवणुके खातीर केल्लो क्रमबद्ध आनी शास्त्रशुद्ध चिंतनातलो प्रयोग परत मेथोडॉलॉजी हांगा आयली सो तू जेन्ना मेरेन त्या मेथोडॉलॉजिकली तुझ्या विषयाक घेवन मुखार वचना सिस्टमॅटिक स्टेप बाय स्टेप मुखार वचना तेन्ना मेरेन यू आर नॉट डुईंग अ प्रॉपर रिसर्च इन आता आमी डेझर्टेशन घेता भुरग्यांक MA लेवलचे पोस्ट ग्रॅज्युएशन लेवलचे एक आख्खो सेमिस्टर इज बीन गिवन फॉर 400 मार्क्स डेझर्टेशन आणि भुरग्यांक ध्यान विचारत ना काय हरकत ना पूण लेट मी टेल यू पहिल्या वर्साचो एक्सपिरियन्स कोणाचो कसो आसूं माय एक्सपिरियन्स वॉज टू गुड भुरग्यांक खूब बरें काम केलें वेगवेगळे विशय जे विशय गोंयच्या भुरग्यांनी आतां मेरेन हँडल करूं नासले अशी विशय भुरग्यांनी हँडल केले आनी हांवें खुबशी डेझर्टेशन वाचली भुरग्यांनी काम कशें केलें पळोवपा खातीर आनी लोक खूब निराशावादी आमचे आय वॉज रियली थ्रिल्ड ज्या क्वॉलिटीची काम भुरग्यांनी केल्लें न्ही पोस्ट ग्रॅज्युएशन ज्या भुरग्यांनी आय वॉज थ्रिल्ड हांवें जवळ जवळ 12 ते 13 डेझर्टेशन वाचलें आनी सेम रिजल्ट आय एक्सपेक्ट हियर ऑल्सो हांगा हें जातलें म्हाका खबर आहा बिकॉज ही काळाची नस संशोधन ही आता नस पकडनच मुखार वचचें पडटा आमकां ओके जालें तर आतां मुखारलो जो एक नेम सांगला तो आसा सोद निबंध संशोधनात्मक आसपाक जाय ललीत आसूंक फावना हें म्हाका खूब आवडलें ललीत आसूंक फावना म्हटलें पळय तें म्हाका खूब आवडलें कारण कितें जाता आमकां आतां जेन्ना डेझर्टेशनाकच भुरगीं जेन्ना येता जेन्ना तो पयलो प्रपोजलाचो ड्राफ्ट बरोवन हाडटा तेन्ना तो ललीत निबंधच बरोवन हाडटा कळ्ळें की तें इतली सुंदर आसलें आनी तें अशें आनी तशें उपमा आनी अलंकारांचो वापर कारण भाशा म्हण तशीच तेणें ती वापरली आसता ओवर द इयर आनी ती ऑब्जेक्टिव्ह ड्रिवन केन्नाच वापरली नासता सो तो ललीत निबंध जाता इनफॅक्ट तो कसो हायर वर्गाचो ललीत निबंध जाता कळ्ळें तर म्हणजे कितें म्हणजे हांगा दोन गोष्टी
लागता माझ्या शिकवण की संशोधनात्मक वावरात लागती प्रक्रिया आणि शोध निबंधाची भास ज्या गोष्टीमुळे तुमगे तो संशोधनात्मक जातलो निबंध ते शोध निबंध आणि तो ललित निबंध जावपाचो ना हा ओके तर पहिले आम्ही किती करूया आता आम्ही मातशी न्ही येते प्रक्रियेकडेन मातशी वचूया आता एक जर तुम्ही वायडर प्रोस्पेक्टान जर विचार केलो न्ही युनिव्हर्सली जर विचार केलो जाल्यार दिस आर द 3 ब्रांचेस in you can say एक वायडर प्रोस्पेक्टान जर विचार केलो न्ही जाल्यार हे 3 मळां न्ही these are 3 fields of research पारंपरिक म्हणूया आमी तेका एक विज्ञान क्षेत्रीय संशोधन दुसरे सामाजिक शास्त्रांची संशोधन आणि तिसरे कला भाषा आणि साहित्याची संशोधन ओके आता त्या भायर नवीन क्षेत्रां बी येता आमचे कडेन कळ्ळें आणि प्रत्येकाचे न्ही रिक्वायरमेंट्स वेगळे आसा संशोधन म्हणून त्यांची जी मूल्य आसा ती जरी खंयतरी एकसारखी असली तरी त्यांची मुळातली जे प्रत्येकाची रिक्वायरमेंट्स आहा पळय ते एकसारखी ना बट हांगा तुमकां एडवांटेज ही आहा यू कॅन सी हियर न्ही हो भाग हांव भुरग्यांक सदांच सांगता आज आमकां रिसर्च हांगा करपाचो ना आज आमकां रिसर्च हांगा करपाचो ना हांगाय करपाचो ना आमकां रिसर्च हांगा करपाचो that is how we will going to achieve that jaka ami multidisciplinary research म्हणटा पळय तो आमी अचीव करूंक पावले at that point कळ्ळें म्हणजे एक ते हें पळयलां हांवें कितें एक दृश्टिकोन पळयला की खूब जाण विचारता आमकां तुमी लँग्वेज आनी लिटरेचरान रिसर्च म्हणून कितें करता स्पेशली सायंटिफिक लोकांचो पळोवपाचो आमचे कडेन पळोवपाचो दृश्टिकोन आसता कळ्ळें मागीर तांकां हांव दिता बऱ्या पैकी उत्तर कळ्ळें सी एक गजाल लक्षांत घेया फंडामेंटली आज जें कितें आमच्या अस्तित्वान आयला त्याची सुरवात ही हांगच्यान जाला प्लीज अंडरस्टँड दॅट कळ्ळें सो हे जे सगळो विकासक्रम जो असो गेलो पळय वयर तेजी मूळ हांगा आहा यू कांट फॉरगेट दॅट असो जो प्रश्न विचारता ताणी ही गजाल लक्षांत घेवपाक जाय की कला भाषा आणि साहित्य क्षेत्रांतल्या संशोधनाच्या एकंदरीत आज आमची जे एक सामकी ब्रायटर साइड ऑफ लायफ दिसता पळय तेजी मुळांत तें ओके मुखार वता आता हांवें म्हटलें पद्दतशीर न्ही पद्दतशीर टप्प्या कडेन या पयलीं कितें जावचें पडलें खंयचोय तुमचो सोदवार हो समस्ये शिवाय सुरवात जावपाक शकना बरें आहा आतां परिक्रमांत एक कॉम्पिटिशन आहा सोद निबंध आनी म्हाका एक समस्या सोदून काडपाक जाय हय पूण ती समस्या पयली सोदा ती समस्या पयली सोदप सामकी गरजेची पयली ती समस्या सोदली की त्या समस्येशी संबंधित एक तुम्ही विषय निश्चित करचो पडटलो जालें त्यानंतर त्या विषयाकडेन संबंधित थोडोसो साहित्याचो नियाळ जाका रिव्ह्यू ऑफ लिटरेचर म्हणटा ते तुम्ही करचो पडटले तुम्ही जर आता तुम्ही म्हाका सांगलें की एकूय सोद निबंध आपल्यान वाचलो ना पूण त्या वेळेक तुम्ही अशी करून जावपाचें ना कळ्ळें हा मागीर संशोधन विशया कडेन संबंध आशिल्ल्या साहित्याचो नियाळ आधार संदर्भ कितें आसता तें तुम्ही करचो पडटलो त्यानंतर
थोडक्यात तुमची हायपोथिसिस किती आहा की आता सोद निबंधान तुमकां सांगला हायपोथिसिस दिया म्हणून पूण तुम्ही तुमची खातीर ते हायपोथिसिस मांडा की बाबा हे असतले आपले दिस आर माय हायपोथिसिस ओके त्यानंतर संशोधनाचा आराखडो म्हणजे तू आता कशी पद्धतीने तुझी शोध निबंधाची मांडावळ करतलो ओके की कार्यावळ फक्त कसो आसतलो म्हणजे कशी पद्धतीन किंवा आता हांगा तुमकां प्रस्ताव बरोवपाचो भागच ना पूण जाल्यारय तुमकां संशोधनाचा आराखडो तयार करचोच पडटलो थोडक्यात कळ्ळें मागीर येतलें म्हायती संकलन आता सुरेलान ज्या पद्धतीन सांगला किंवा पयली युगान पयलीं ज्या पद्धतीन सांगला त्या आस्पेक्टान जर तुम्ही विषय घेतले हांव सजेस्ट करपाना विषय फॉर शुअर सजेस्ट करपाना त्या आस्पेक्टांनी जर तुम्ही वचपाक गेले जाल्यार आय थिंक म्हायती संकलनाच्या स्टेजीक तुमकां जें कितें हांगा दिलें पळय तें सगळें हेल्पफूल जातलें आय थिंक दॅट विल गोइंग टू गिव यू अ लॉट ऑफ डेटा कळ्ळें जालें मागीर त्यानंतर हाडलो सगळं दिलो पेपरान there has to be analysis of that data how you will going to म्हणजे मांडतो कसो तो ती माहिती तू मांडलो कसो ओके आणि त्यानंतर तुगेलो प्रत्यक्ष लेखनाचो वावर सुरू जातलो त्यानंतर तू ऍक्च्युअल रायटिंग स्टार्ट करतलो ओके म्हणजे तुझे शोध निबंधाचो वावर सुरू जातलो आणि तो वावर करता तुझी निष्कर्षांची मांडणी जाते आता यू टेक एनी फील्ड इन रिसर्च ही प्रक्रिया आणि ह्या टप्प्यात पण आता ह्यातूंतलें कितली तुजी शोध निबंधान येतलें इट डिपेंड्स अपॉन हाव यू वर्क पूण इफ यू आस्क मी शोध निबंध बरयत आसतना ह्या प्रक्रियेंतल्यान तुम्ही जर गेले जाल्यार तुमचो शोध निबंध प्रभावी जातलो ओके आता वचून काय फोटो बी काडपाचो जाल्यार काडून घे आता हा काडलो वचून काय हय ललीत आसूंक फावना दुकान बाय तूं नाचलो हेजो हें म्हाका सामकें आवडलें ललीत आसूंक फावना हें सांगलें कळ्ळें ललीत आसूंक फावना म्हणजे केन्ना तें ललीत जाता आनी केन्ना तें ललीत जायना हो विचार गरजेचो म्हाजे हिशोबान 50% संशोधनाची जी भास आहा पळय ती तेका ललीत किंवा ललीत न करता कळ्ळें न्ही सो आमी संशोधनाची भास कशी आसची हें पळोवया जेणे करून त्या ललीत जावपाचो ना ओके एक वाक्यान कशी आसची न्हय एक वाक्यान संशोधनाची भास कशी आसची पयली गजाल अलंकारीक ना हें सुंदर दिसता नाका आसूं तें उपरोधीक ना गुणजन्य स्वभावजन्य प्रवृत्तीजन्य ना ओके संस्कारजन्य ना अभिनिवेशपूर्ण ना प्रचारकी ना आता प्रचारकी आसपाक येता म्हणजे आता बायोडायव्हर्सिटी सारको जर विषय जर आसा न्ही जाल्यार थंयची प्रचारकी आसची कारण कन्झर्वेशना खातीर जर आमी बरयता जाल्यार थंय थोडोसो प्रचारकी थाट आसचो पूण तरीकय म्हाजी मत अशें बी अशें बरयनाका रिप्लेय करता तशी प्रचारकी थाट नाका तिका हा जालें आनी अनेकार्थ बोध म्हणजे तातूंतल्यान खूब अर्थ येवचे अशेंय बी करनाका ओके आतां कशी आसची सगळ्यांत महत्वाची गजाल ती वस्तुनिश्ठ आसची दुसरी गजाल ती वास्तवदर्शी आसची ती नेमकी आसची आणि ती एकार्थ बोध आसची म्हणजे सिंगल अर्थ ओके जालें आता बाकीची थोडी
महत्वाची जे नेम आहा पळय त्या नेमाक धरून मुखार या. निबंध 2 ते 2,500 उतरांचा असतो. आता एक गजाल सांगतो तुमका. इमाम बाईने जवळ सांगले की 5,000 उतरांचो शोध निबंध. नाव ऑलमोस्ट जे इंडियेतले टॉप मोस्ट रिसर्च जर्नल्स आहा न्ही, दे हॅव कम ऑन द सेम लाईन. 3,000 बी शोध निबंध एक्सेप्ट जायना, रिजेक्ट. करा कल करा बिकॉज ना त्यातली नेगेटिव्ह साइड आहा ती उलवच ना. लेट अस टॉक ओनली पॉझिटिव्ह साइड अबाउट इट. कितले लोक बरयता न्ही, कितले लोक बरयता. जर 5,000 जर एकटाच बरोवपाक लागलो जाल्यार मागीर बाकीच्यांनी खंय बरोवप. निबंधाची आंखणी ती सांगता आसतना माथाळो, ऍब्स्ट्रॅक्ट, विस्तार, संशोधन, सार, संदर्भ वळेरी आणि वळेरीची बरपावळ MLA वा APA प्रकारांत आसप गरजेची. ते वळेरेंत चढावत गुण आसतले. आता पयली जी 5 गोष्टी आसता पळय त्या 5 गोष्टी बद्दल हांव कांय सांगना. कारण ऑफकोर्स टायटला शिवाय काय रिसर्च पेपर तुमचा आसपास ना, बरोबर. ऍब्स्ट्रॅक्ट त्याका लागतलो, तेजी नेम तुमचे मेरेन पावला. विस्तार म्हणजे तुझी शोध निबंधाचो विस्तार जो आसा तो. संशोधन तुम्ही ऍक्च्युअली कितें केल्लें आसा आनी त्याचो सार, बरोबर. तर हांव कितें करता, हांव मुखार स्लायडीर वता. तुमकां सांगला आयदर यू हॅव टू रायट युअर references in MLA or APA, right? So same references दोन्ही कडेन बिब्लियोग्राफी जी आहा पळय ती सेम. एक कडेन हांवें ती MLA स्टायलीन बरयला, दुसरे कडेन हांवें ती APA स्टायलीन बरयला. नाव देर इज एक गजाल सांगता, म्हणजे कशें हेका कोण कांय करूं शकना. हांव खूब झगडला हेका लागून, युनिव्हर्सिटी लेवलचेर सुद्दां खूब झगडला बरे बरे लोकां कडेन. कारण देर आर लॉट ऑफ जाका आमी कितें म्हणटा थोडे ते हे आसता पळय लूज पॉयंट्स तशें आसा हेतूनय बी कळ्ळें. पूण एक स्टँडर्डायजेशन दवरया आमी, घेवया आमी, बरोबर. ओके आणि आमच्यासाठी 2 मनीस एक बरोबर आणि तोही जाय फोटो काढून घेता त्याला काढून घ्या. झाले तो फोटो काढून घेतला. हय आता मुखाले मुद्द्याकडे होता. शोधनिबंध चढांत चढ 5 संशोधकांनी जोडलेखन करून देतात. दिलेल्या विषयातल्यान एक विषय वेचून काढून ताचो सार 30 सप्टेंबर 2024 मेरेन आमकां सादर करचो. अशी नेम जे आसात ते तुमचे मेरेन पावले आसात. आदिशबान ओके ही एक स्लाइड म्हाका सामकी दाखोवप गरजेची दिसता बायोडायवर्सिटीच्या संदर्भात. हे चित्र पळय तुम्ही तेच्या आदी हय कोण सांगू शकता किती हय यू वोंट बिलीव हांव माझ्या डेझर्टेशनाच्या भुरग्याक एकच प्रश्न विचारता तुजो विषय सगळो करप तो तुजो हेतून खंय जॉईंट करून जाता तो म्हाका सांग कळ्ळें. आता तुम्ही हे कराच अशें हांव म्हणना पूण जर हांव संशोधना बद्दल उलोवपाक आयला जाल्यार हें तुमचे मुखार दवरप हें म्हाजें कर्तव्य. ओके ओके सो आय फील बायोडायवर्सिटीच्या संदर्भातलेच कितलेशेच मुद्दे हांगा आसात बरोबर. त्या मुद्द्यांक धरून तुम्ही हें घालपाक शकता.
ओके, एकच आनी एक मुद्दो हांगा सांगपाचो तो सांगता. पळय कितें जाता जाणा, हांगा सांगला एक मुद्दो असो येता की तुमच्या बिब्लियोग्राफीक किंवा रेफरन्सिंगाक चडावत गुण आसतले असो एक नेम सांगला न्ही. त्या नेमाक धरून सांगता की दोतोर हेमंतयान बरोवन दवरला खंय तरी पुस्तकांत की जोर येयल्यार डोलो घेतल्या बरी. कळ्ळें. आनी गोवा मेडिकल कॉलेजींतल्या एका दोतोरान बरोवन दवरला की खंयची पॅरासिटामॉल गुळी जर तुवें जोर आयिल्ले घेतली जाल्यार जोर तुगे झेम येता. आतां तूं रेफरन्स घेत आसतना कोणाचो घेतलो? कोणाचो घेतलो? कोणाचो घेतलो? चडावत गुण मेळपा खातीर जर तुमी ओके, that is very important. See, referencing gives authentication to your research. Don't forget that. कळ्ळें न्ही? ओके, एक मुद्दो सांगपाचो आसलो म्हाका गरजेचो. कांय संदर्भ ग्रंथ दवरता, फटाफट फोटो काडून घेयात जाल्यार हे तुमी वाचपाक शकता. शोध निबंध बरोवपाक आसतना पुस्तकां मराठींतलीं, कारण अजून कोंकणीन रिसर्च मेथोडॉलॉजीचेर पुस्तक कोणी बरयलें ना. कळ्ळें. एकटो बरयता तें येतलें. ओके, थोडी खूब म्हणजे अशी वेचीक. आतां हांगा मराठीचीं पुस्तकां हांवें दवरल्यात कारण हांव मेथोडॉलॉजी मराठींतल्यान शिकलां. ओके, आतां म्हणजे हांव शिकोवपाक लागतकीर हांव इंग्लीश रेफरन्सीस यूज करता, नाल्यार शिकता आसतना हांव मराठींतल्यानूच शिकलां. सो these are few references which you can perhaps use. Okay, चलें? Okay. किती सांगू शकता? सामकी लास्ट स्लाइड मागीर एक दोग जाण हे कितें तरी केलां. मोठ्यान रिले एक्झॅक्टली रिले. आज आमचे जे सुख समाधानाचे जीवन मेळ्ळा न्ही, जीण मेळ्ळा ताचें कारण कोणी तरी तुमची खातीर केल्लें संशोधन. त्यांनी त्या वेळार तें संशोधन केलें म्हणून तुका आज सुख समाधानाचें आनंदाचें जीवन आसा तुजे कडेन. तूं फक्त उपभोग घेवन वतलो काय त्याचे कडच्यान ती टॉर्च घेवन ते संशोधनाची मशाल तुमी मुखार व्हरतलो? हो प्रश्न दर एका तरणाट्यान दर एकट्याक विचारचो. ओके, आय थिंक थँक यू व्हेरी मच. देव बरें करूं.